विमान तिकीट दरवाढीला केंद्राकडून आता चाप देण्यात आलेला आहे। विमान कंपन्यांना आता भाडे मर्यादा देण्यात येते। प्रवाशांसाठी सरकारने आता हस्तक्षेप घेतलेला आहे। 500 किलोमीटर अंतरापर्यंत 7500 तिकीट दर, तर 500 ते 1000 किलोमीटर अंतरासाठी 12000 तिकीट दर आता ठेवण्यात आलेला आहे। इंडिगोचा हा घोळ सुरू असतानाच इतर विमान कंपन्यांनी आपले तिकीट दर भरमसाठ वाढवल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखीनच भर पडली। त्याची दखल घेत केंद्र सरकारने विमान कंपन्यांना तिकीट दर वाढवण्यास प्रतिबंध केला आहे। डीजीसीएने हवाई सेवा सुरळीत होईपर्यंत सर्व विमान कंपन्यांना तिकीट दर ठरवून दिलेले आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। भाग्यश्री, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच नीलम, आपण बघतोय की गेले काही दिवस इंडिगोचा जो गोंधळ आहे तो प्रचंड सुरू आहे। अनेक फ्लाइट्स रद्द होणं असेल किंवा फ्लाइट रिशेड्यूल करणं असेल, हे सगळं सातत्याने सुरू आहे। प्रवाशांच्या बॅगा त्यांना वेळेवर मिळत नाहीये। इतकंच नव्हे तर पैसे जे आहेत ते देखील वेळेवर व्यवस्थित पूर्ण जे प्रवाशांनी भरले ते दिले जात नाहीये। त्याला 10 ते 15 दिवस जातील असं सांगितलं जातं। या सगळ्या गोंधळामध्ये एक गोष्ट बघण्यासारखी होती, ती म्हणजे आकाशा असेल, एअर इंडिया असेल, स्पाइसजेट असेल, या सगळ्यांनी देखील जे आपले रेट आहेत ते गगनाला भिडतील एवढे वाढवलेले होते। जवळपास 25,000 ते 26,000 इथपर्यंत हे रेट गेलेले होते। साधा मुंबई ते नागपूर प्रवास करायचा असला तरी सुद्धा 39,000 रुपये प्रवाशांना मोजावे लागत होते। आणि यासाठी आता सरकारने यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्यावर कुठेतरी चाप बसलाय आणि विमान कंपन्यांवर भाडे मर्यादा जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। प्रवाशांसाठी सरकारचा हस्तक्षेप झालेला आहे। आता 500 किलोमीटर अंतर गाठायचे असेल तर किमान भाडे जे आहे ते 7500 रुपये मोजावे लागतील। 500 ते 1000 किलोमीटर अंतरावर 12000 रुपये मोजावे लागणार आहे। अशा पद्धतीचे रेट जे आहेत ते आता ठरवून देण्यात आलेले पाहायला मिळतात। जी भाग्यश्री, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। इंडिगोच्या गोंधळानंतर रेल्वेकडून आता मात्र दिलासा देण्यात येतोय। मध्य आणि पश्चिम रेल्वे आता 49 विशेष फेऱ्या चालवणार आहे। प्रवाशांसाठी 37 ट्रेनला 116 अतिरिक्त डबे जोडणार। मुंबईतून दिल्लीसह मडगाव, नागपूरला विशेष फेऱ्या, बंगळुरू, लखनौ, गोरखपूर दरम्यानही ट्रेन चालवणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, आपण पाहतोय या ठिकाणी विमान सेवा ही विस्कळीत झालेली असताना आता रेल्वेकडून या ठिकाणी संकट मोचक म्हणून आता उभी राहिलेली पाहायला मिळते। नक्कीच आपण जर बघतोय तर ज्या दिवशी फ्लाईटचा प्रॉब्लेम झाला इंडिगोचा, त्या दिवसापासून लोकांनी ट्रेनकडे धाव घेतलेली पाहायला मिळते। अगदी फर्स्ट क्लासची तिकीटं सुद्धा रिग्रेट म्हणून साईटवर दाखवलं जातं IRCTCच्या। त्याचं कारण ट्रेनची मर्यादा असते, त्या ट्रेनच्या मर्यादा ज्या आहेत त्या सगळ्या संपल्या होत्या। त्यामुळे वेटिंग तिकीट सुद्धा प्रवाशांसाठी निघणं कठीण झालं होतं आणि थेट रिग्रेट असा मेसेज जो आहे तो IRCTC कडनं देण्यात येत होता। मात्र याच पार्श्वभूमीवर रेल्वेने देखील एक आता नियोजन केलेलं पाहायला मिळतं। विशेष रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या त्यांनी सोडलेल्या आहेत। ऐनवेळी रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांची कोंडी झाली होती आणि ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आता नियोजन केलेलं पाहायला मिळत आहे। ज्या विशेष रेल्वे गाड्या आहेत त्या मडगाव असेल, नागपूर असेल, बंगळुरू असेल, लखनौ असेल, गोरखपूर असेल आणि हजरत निजामुद्दीन दिल्ली या ठिकाणी ज्या आहेत त्या धावतील। CSMT नागपूर विशेष गाडी सध्या सोडण्यात आली आहे। सगळ्यांनाच माहिती आहे अधिवेशन सुरू आहे। नागपूरला जाण्यासाठी सध्या झुंबड उडालेली पाहायला मिळते। त्यासाठी देखील एक विशेष गाडी जी आहे ती सोडण्यात आली आहे। 7 डिसेंबर म्हणजे आज ती गाडी जी आहे ती सोडण्यात आलेली आहे। साधारण दुपारी 3:30 वाजता ही जी गाडी आहे ती सोडण्यात येईल आणि एकंदरीतच जर बघितलं तर मडगावची जी गाडी आहे ती देखील जवळपास सोडण्यात येणार आहे 11:30 वाजता दुपारी। त्यामुळे ह्या सगळ्याचा जो नियोजनाचा भाग आहे तो रेल्वे देखील करताना कुठेतरी पाहायला मिळते। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।